श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे कमला एकादशी। तर कमला एकादशीला 21 दिव्याचे दीपदान केल्याने पितृदोषातून मिळेल मुक्ती आणि घरात होईल धनप्राप्ती। तर तुम्हाला कोणते उपाय करायचे आहे? तर 27 मेला एकादशी आहे आणि अधिक मास केला जाणारा 21 दिव्याचे दीपदान आपण कसे करायचे, तर आपण इथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। जर अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो, हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी उपासनेचा सर्वात पवित्र काळ मानला जातो। हिंदू पंचांगानुसार साधारण तीन वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि व्रत वैकल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे। या पावन महिन्यात अनेक भाविक उपवास आणि पूजा अर्चा करतात। 27 मे रोजी कमला एकादशी आहे। या मुहूर्तांवर करा सर्वात सोपा, सुटसुटीत आणि कमलीचा प्रभावी उपाय। 21 दिव्याचं दीपदान करायचं आहे। तर 21 दिव्याचं दीपदान कसं करायचं? तर अधिक मासाच्या या पवित्र पर्वावर श्रद्धेने केलेले 21 दिव्याचे दीपदान घरातील आर्थिक तंगी, मानसिक तणाव आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष दूर करून साक्षात लक्ष्मीची कृपा अशी प्राप्त करून देते। तर हे आपण इथे जाणून घेणार आहोत। तर कशा प्रकारे? तर हिंदू धर्मशास्त्रानुसार दीपज्योतीला परमात्म्याचे रूप मानले गेले आहे। अधिक मासात 21 या शुभ अंकाचे दिवे लावल्याने जीवनातील 21 प्रकारच्या अडचणींवर प्रकाशाचा विजय होतो, अशी दृढ धार्मिक मान्यता आहे। दीपदानाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व म्हणजे काय? तर दिवा हा केवळ अंधार दूर करत नाही, तर तो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, सकारात्मकता वाढवतो आणि अधिक मासात दीपदान केल्याने मानसिक शांती लाभते, कुंडलीतील अशुभ ग्रहाची बाधा शांत होते आणि व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक धैर्य येते। पौराणिक कथेनुसार आपल्याला अधिक मासात एका गरीब भक्तांनी दररोज विष्णूसमोर लावलेल्या छोट्याशा दिव्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व दारिद्र्य नष्ट झाले होते। ईश्वराला मोठ्या पूजेची नव्हे, तर तुमच्या मनातील खऱ्या श्रद्धेची गरज असते। हे यातून स्पष्ट होते की खरोखर दीपदान केल्याने, दीप प्रज्वलित केल्याने किती महत्त्व आणि किती फळ मिळतं। तर 21 दिव्याचे दीपदान कधी आणि कोणत्या दिवशी करायचे आहे? तर तुम्हाला हे कमला एकादशीच्या दिवशी करायचे आहे। तर अधिक मासातील प्रत्येक दिवस पवित्र असला तरी 21 दिव्याचे हे विशेष दीपदान करण्यासाठी काही तिथी अत्यंत शुभ मानल्या जातात। तर गुरुवार आणि एकादशी हा काळ भगवान विष्णूचा समर्पित असल्याने या दिवशी दीपदान केल्यास लक्ष्मी नारायणाचे विशेष आशीर्वाद मिळतो। पौर्णिमा आणि अमावस्या: पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि अमावस्येच्या दिवशी पितृदोषाची शांतीसाठी 21 दिवे लावणे सर्वोत्तम मानले जातात। तर हे दीपदान नेहमी सूर्योदयानंतरच म्हणजेच प्रदोष काळात संध्याकाळी करायचे आहे। तर दीपदानासाठी कोणते साहित्य लागतात आणि ते कोणत्या पद्धतीत लावायचे आहे? तर या उपायासाठी शक्यतो मातीचे दिवे वापरावेत, कारण माती शुद्ध मानली जाते। पितळेचे दिवेही चालतील, पण दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप आणि तिळाचं तेल वापरून कापसाच्या वाती लावायच्या आहे। सर्वप्रथम घर स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर 21 दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे। दिवे प्रज्वलित करताना तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे? तर मंत्र सांगते: दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पाप संध्या दीप नमोस्तुते। तर ह्या मंत्राचा जप तुम्हाला तिथे करायचा आहे 21 दिवे लावल्यानंतर। आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत दिवे शांत चित्ताने ठेवायचे आहेत।
त्यानंतर 21 दिवे नेमके कुठे ठेवायचे आहेत, तर तुम्हाला कोणत्या दिशेने ठेवायचे, तर दिवे लावल्यानंतर ते केवळ एकाच ठिकाणी न ठेवता वस्तूच्या खालील पवित्र जागी या विभागात ठेवायचे आहेत. तर घरातील देवघरात आणि तुळशी वृंदावनासमोर मुख्य